स्त्री रागवली असेल तर पुरुषाने बोलावं, शांत बसावं की तिला चॉकलेट आणून हे करावं? पहिले शांत बसावं. तुम्ही ज्या वेळेस ऍक्सेप्ट करता ही व्यक्ती अशीच आहे, बट स्टील आय लव्ह हिम, आय वॉन्ट हिम. जितकं स्त्री सॉफ्टली पुरुषाला वागवेल तितकं त्यांचं रिलेशन चांगलं ब्लॉझम होतं. तर हे समजून घेणं अपेक्षित आहे की वी आर डिफरंट पीपल. ह्या डिफरन्सेसला रिस्पेक्ट करायला पाहिजे. ह्या डिफरन्सेसला म्हणजे हा असाच काय, ही अशीच काय, याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ही नेव्हर एंडिंग डिबेट आहे. पुरुषांची फिजिओलॉजी आणि महिलांची फिजिओलॉजी ही अगदी डिफरंट आहे. हे ज्या वेळेस पुरुषाला समजून येतं किंवा स्त्रीला समजून येतं त्यावेळेस हे क्लॅशेस कमी होतात किंवा एकमेकांना समजून घेण्याचं अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग हे अगदी चांगल्या पद्धतीने होतं. मी सांगू इच्छितो का पिरियडमध्ये जाणारं ब्लड हे प्युअर रक्त आणि म्हणजे एंडोमेट्रियम असं ती कोणत्याही प्रकारची घाण नसते. काही अनकम्फर्टेबल वाटण्यासारखं नाही, कारण की मुलींनी पण हे समजून घेणं गरजेचं आहे की हा आजार नाही आहे, ही आपली फिजिओलॉजी आहे. आपण आपल्या पार्टनरला काय बेस्ट पॉसिबल हेल्प करू शकतो की तिचे जे 4 दिवस 5 दिवस अगदी सुखकर होतील, तो इमोशनल सपोर्ट फार महत्त्वाचा आहे, तो करायला पाहिजे. कोणताही पुरुष स्त्री जर त्याला रिस्पेक्ट करत असेल, त्याची काळजी घेत असेल, तर हा कोणताही पुरुष आपल्या फॅमिलीसाठी कोणतेही बॅरियर क्रॉस करून कोणतीही सीमा लांघून ते प्रोटेक्ट करण्यासाठी काहीही करू शकतो. नमस्कार, मी मैथिली जोशी. सोशल नगरच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय स्त्रीला समजून घेताना. याविषयी आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर पंकज मते यांच्यासोबत. अहिल्यानगरमध्ये फक्त वुमन्ससाठीचंच एक हॉस्पिटल आहे, ते म्हणजे मातृत्वम वुमन्स हॉस्पिटल. मातृत्वम वुमन्स हॉस्पिटल इथे फक्त वुमन्सचेच गायनॅकचेच ट्रीटमेंट न होता बाकीचे सुद्धा ट्रीटमेंट जसं की ऑर्थो असेल, फिजिओथेरपी असेल, कॅन्सर असेल, या सगळ्या गोष्टीचे तिथे ट्रीटमेंट होतात. तर याच गोष्टीवर बोलण्यासाठी आज आपण आहोत डॉक्टर पंकज मते यांच्यासोबत. चला तर मग आता आपण गप्पा सुरू करूयात. नमस्कार सर, कशा आहात तुम्ही? आय एम फाईन. येस सर, मी अजून अनमॅरिडच आहे. तर स्त्रियांचा स्वभाव समजून घेण्याचा अनुभव तरी माझा थेरटिकलच आहे, बट पुरुषांनी स्त्रियांना कसं समजून घेतलं पाहिजे, तसं तुम्हाला काय वाटतं? बेसिकली पुरुष आणि स्त्री या दोघांनी समजून घेणे अनिवार्य किंवा एक फार गरजेची गोष्ट आहे की हे बायोलॉजिकली आणि मेंटली हे दोन्ही अगदी वेगळ्या अभिव्यक्ती आहेत. पुरुषांची थिंकिंग आणि महिलांची थिंकिंग, पुरुषांची फिजिओलॉजी आणि महिलांची फिजिओलॉजी ही अगदी डिफरंट आहे. हे ज्या वेळेस पुरुषाला समजून येतं किंवा स्त्रीला समजून येतं त्यावेळेस हे क्लॅशेस कमी होतात किंवा एकमेकांना समजून घेण्याचं अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग हे अगदी चांगल्या पद्धतीने होतं. बरोबर. पुरुषांना नेहमी वाटतं की स्त्रिया फार कॉम्प्लिकेटेड वाटतात, म्हणजे मला तरी वाटत नाही, बट याबद्दलचा काय अनुभव आहे तुमचा? अगदी बऱ्याच वेळा मी ओपीडीमध्ये पेशंट बघतो, एक हजबंड वाईफ कपल येतं आणि हजबंड बऱ्याच वेळा वाईफला घेऊन आल्यानंतर थोडा वैतागलेला असतो आणि वाईफ जेव्हा सांगायला लागते की मग असं दुखतंय किंवा काही त्रास होतोय, तर अगदी हजबंडचं एक टोन असतो की हे कायमचंच यायचं, हे का असंच असतं आणि आता आम्ही म्हणजे इतके दवाखाने आणि इतके औषधं केले पण हिचं काही हिला काही बरंच वाटत नाही. म्हणजे हे तो थोडक्यात काय तर तो तिच्या सायकोलॉजीवरती कमेंट करण्याचा प्रयत्न करतो की हे सायकोलॉजिकलच दुखणं आहे बाबा, हे मेंटलच आहे तिचं. पण पुरुषांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जर आपण एक साध्या शब्दात आपल्या आजच्या जनरेशनला समजून सांगायचं असेल तर पुरुष म्हणजे एक वायफाय आहे, ते स्टेबल कनेक्शन आहे, ते तितक्या स्पीडने तुम्हाला इंटरनेट कनेक्शन देणार आहे. पण जर तुम्ही त्याचं कंपॅरिझन फिमेल बरोबर केलं तर फिमेल ही मोबाईलच्या नेटवर्कसारखं आहे. कधी 4G पकडतं, कधी 5G पकडतं, कधी नेटवर्कच नसतं. म्हणजे ह्या अप्स अँड डाऊन्स ज्या येतात फिमेलच्या वागण्यामध्ये ह्या तिच्या हॉर्मोन्सवर अवलंबून असतात आणि ह्या मंथली जे काही बॉडीमध्ये चेंजेस होणार आहेत याच्यामुळे त्या नैसर्गिकरित्या होतात आणि तीही त्याला सर्वस्वी जबाबदार नाही आहे आणि ती काही करूही शकत नाही, तिच्या हातामध्ये नाही येते. बरोबर सर, हा एक तुम्ही अनुभव सांगितला, बट स्त्रियांचे मूड स्विंग्स हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. मी माझ्या आजूबाजूचे जे काही लोक बघते ते ना ह्या मूड स्विंग्सचा ना जोक्स करतात, असं पण एक मी बघते. तर हा काय, त्यावर काय तुम्ही एक अगदी मूड स्विंग्स हे मी जसं म्हटलं की हॉर्मोनल इम्बॅलन्स जो होतो किंवा हॉर्मोन चेंजेस जे होतात, इम्बॅलन्स हा शब्द चुकीचा राहील रॅदर, की हॉर्मोनल चेंजेस जे होतात मंथली पिरियड्समध्ये त्याच्यामध्ये होणारे हे मूड स्विंग्स असतात. तर याला आपण प्री मेन्स्ट्रुअल सिम्पटम म्हणतो, म्हणजे पिरियड येण्याच्या जस्ट आधी ही सुरुवात होते
ज्याच्यामध्ये थोडंसं मुलींना असं जाणवतं की चिडचिड वाढली आहे, इरिटॅबिलिटी वाढली आहे, अननेसेसरी थोडंसं इमोशनल व्हायला होतं, डोळ्यामध्ये पाणी येणं होतं, किंवा आपण म्हणूयात की आपल्या पार्टनरवरती आपले अननेसेसरी कोणत्याही क्षुल्लक गोष्टींवरनं आपले वाद होऊ शकतात. आणि याचं रूपांतर कुठेतरी त्या पार्टनरलाही असं वाटतं की हे इरिटेट करते की काय, किंवा भांडखोळ आहे की काय. मग अशा वेळेस पुरुषाने हे समजून घेणं आवश्यक आहे की हे मंथली सायकलमध्ये होणं अपेक्षित आहे. मग याच्यासाठी पुरुषांनी तयार राहणं गरजेचं आहे. की ते कसं तयार राहायचं? एक तर म्हणजे आपल्याला याची समज हवी आहे की हे होणार आहे, हे नॅचरल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो वाद जास्त न वाढवता शांत राहणे. आणि तिसरं म्हणजे जर असालच तुम्हाला जर एफर्ट्सच घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना काहीतरी आउटिंग्सला घेऊन जाऊ शकता, किंवा हॉटलिंगला घेऊन जाऊ शकता, किंवा चॉकलेट्स देऊ शकता, किंवा फ्लावर्स देऊ शकता. जसं काही योग्य ज्याला जे वाटेल त्या स्थितीमध्ये त्या अनुरूप तो करू शकतो. बरोबर. पण सर, पिरियड्स हा जर एक विषय घेतला ना, तर अजूनही पुरुष काही अनकम्फर्टेबल होतात. सपोज एका लेडीजला जरी डॉक्टरांना काही सांगायचं असेल, त्या दरम्यान सुद्धा ती लेडी खूप अनकम्फर्टेबल होते की कसं सांगू, काय सांगू. तर ही गोष्ट अजून नॉर्मलाइज का नाही आहे मला नाही, आता रॅदर मी म्हणेल की आता ते नॉर्मलाइज होत आहे. कारण की आपल्या एज्युकेशन पॅटर्नमध्येही आजकाल मुलांना शिकवलं जातं आहे, पिरियडबद्दल माहिती दिली जाते, आणि मुलांना आणि मुलींना दोघांनाही शिकवलं जातं की मुलींचे पिरियड्स काय असतात, कसे येतात, काय काय घटना घडतात. तर त्याच्यामुळे अवेअरनेस आता वाढतोय आणि ग्रॅज्युअली तो वाढत जाईल. मी असं म्हणेल की अनकम्फर्टेबल वाटण्यासारखं नाही, कारण की मुलींनी पण हे समजून घेणं गरजेचं आहे की हा आजार नाही आहे, ही आपली फिजिओलॉजी आहे. देवाने आपल्याला बनवलंच असं आहे की ती फिजिओलॉजीमध्ये ही घटना महिन्याच्या महिन्याला घडणारच आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कुणी शेमिंग करत असेल किंवा कुणी आपल्याला कुठं गिल्ट फिलिंग येत असेल तर ते अगदी न येण्यासारखं आहे. आणि आजकालच्या मुलांनाही हे समजून घेणं गरजेचं आहे की ही फिजिओलॉजी असल्यामुळे, ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे त्या पिरियडमध्ये आपण त्यांना कसा सपोर्ट करू शकतो, आपण आपल्या पार्टनरला काय बेस्ट पॉसिबल हेल्प करू शकतो की तिचे जे 4 दिवस 5 दिवस अगदी सुखकर होतील, सुसह्य होतील, आणि आपलाही त्याच्यात खारीचा वाटा राहील काहीतरी की नाही बाबा होतं. सर, मूड स्विंग्सबद्दल मी तुम्हाला जो प्रश्न विचारला, तर हार्मोन्सचा काही इम्पॅक्ट होतो का? राईट. आपल्या स्त्रियांमध्ये जे आहे तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या 2 हॉर्मोन्स हे आहेत, अप्स अँड डाऊन चालू असतात. तर मूड स्विंग्समध्ये हॉर्मोन्सचा अगदी परिणाम होतो. आणि जसं जसं पिरियड जाण्याची वेळ जवळ येते आणि जसं जसं आपण रजोनिवृत्ती म्हणतो, पेरिमेनोपॉझल पिरियड म्हणतो, त्यावेळेस हॉर्मोन्स जास्त डिस्टर्ब होतात, म्हणून मूड स्विंग्स आणि त्यावेळेस जास्ती त्रास होण्याचं प्रमाण जास्ती वाढतं. तर मूड स्विंग्स जर तुम्ही योग्य सायकोलॉजिकल पद्धतीने किंवा एक आपण म्हणूयात त्याला की ॲक्सेप्ट करून ते जर हँडल केलं तर ते अगदी इझिली हँडल होण्यासारखं आहे. तो काही आजार नसल्यामुळे मी म्हटलं ना की लगेच त्याच्यासाठी जाऊन काही मेडिसिन्स घेणं, काही औषधोपचार करणं याची गरज अगदीच नाही आहे. बरोबर. पण सर, पिरियड्सच्या दरम्यान मुलींना नेमकं काय होत असतं आणि त्या दरम्यान पुरुषांनी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे? अगदी. तर याच्यामध्ये बेसिकली मी पहिले सांगू इच्छितो की फिजिओलॉजीमध्ये काय होतं की आपले जी गर्भपिशवी आहे त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी आहे. ओके. त्या कॅव्हिटीमध्ये आतमधून अस्तराचं एक लाइनिंग असतं, ज्याला एंडोमेट्रियल लाइनिंग आपण म्हणतो. हे जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा हे एंडोमेट्रियल लाइनिंग रक्ताच्या रूपात बाहेर फेकलं जातं किंवा ब्लिडिंगच्या रूपामध्ये ते बाहेर पडतं. तर हा जो एंडोमेट्रियल लाइनिंगचा थर आहे, जोपर्यंत हा टोटली शेड ऑफ होत नाही, कम्प्लिटली बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्याला ब्लिडिंग होतं. मग ज्याचा थर जास्ती असेल त्यांना काही 8-10 दिवस ब्लिडिंग होत असेल, काहींना सपोज मीडियम थर असेल तर 3 ते 4 दिवस ब्लिडिंग होतं. आणि मग हा एंडोमेट्रियल लाइनिंग पूर्ण शेड ऑफ झाली की मग ब्लिडिंग थांबतं. ओके. आणि मग परत नवीन एंडोमेट्रियल लाइनिंग ग्रो व्हायला लागते आणि ती पूर्ण वाढते नेक्स्ट पिरियडपर्यंत. जर एखाद्या पर्टिक्युलर मंथमध्ये प्रेग्नन्सी राहिली तर मग ह्याच एंडोमेट्रियल लाइनिंगमध्ये तो गर्भ इम्प्लांट होतो आणि वाढायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय, याचं सांगण्याचं सार असं आहे की मंथली गर्भाशय आपल्याला प्रेग्नन्सीसाठी तयार करत असतं आणि प्रेग्नन्सी राहिली नाही की पिरियड येतो. मग ही सायकल पिरियड आल्यापासून पिरियड जाईपर्यंत ही कंटिन्यू चालू असते. बरोबर. पण त्या दरम्यान, पिरियड्सच्या दरम्यान जे काही क्रॅम्प्स वगैरे येतात, त्यावर आजकालची जी मी जनरेशन बघतेय, मुली लगेच थोडं दुखलं की मेफ्टाल स्पास घ्या किंवा ह्याच्या वेगवेगळ्या ज्या मेडिसिन्स आल्यात, तर मी माझ्या सुद्धा मैत्रिणी बघितल्या आहेत की त्या एका दिवशी 5-5 गोळ्या घेतात ह्या सगळ्या. सो हे याचा इम्पॅक्ट खरंच वाईट असेलच ना? बेसिकली काय आहे की जेव्हा
मी आता जसं म्हटलं की एंडोमेट्रियल लाइनिंग ही रक्ताच्या रूपात बाहेर पडते. बरोबर. जेव्हा हे एंडोमेट्रियल लाइनिंग किंवा जे ब्लिडिंग आपल्या गर्भाशयामध्ये गोळा होतंय, साचतंय आणि ते बाहेर पडण्याची वेळ येते, तर जे गर्भपिशवीचं मुख आहे, ज्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो, ते टाईटली क्लोज्ड असतं. अनमॅरिड मुली की ज्यांच्यामध्ये काही प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे, अबॉर्शन झालेलं नाही, डिलिव्हरी झालेली नाही, किंवा मॅरिड मुली पण असतील त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये हे ज्या घटना मी सांगितल्या त्या झालेल्या नसतील, तर ते पिशवीचं तोंड, ज्याला सर्व्हिक्स म्हणतो आपण, ते टाईटली क्लोज्ड असतं, बंद असतं. मग जेव्हा गर्भाशयाला हे रक्त बाहेर फेकायचंय, तर गर्भाशय आकुंचन पावतं, आणि आकुंचन पावण्यामध्ये ते ब्लिडिंग इझिली बाहेर पडलं तर पेन्स होत नाहीत, पण जितकं ते बाहेर पडणार नाही आणि गर्भाशयाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात त्या आकुंचन पावण्यासाठी, त्यावेळेस खूप जास्त वेदना होतात. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक इंडिव्हिज्युअल याची पेन बेअरिंग कॅपॅसिटी वेगळी असते. त्याच्यामुळे काही मुलींना कदाचित तुला कमी पेन होत असेल आणि तुझ्या मैत्रिणीला कदाचित खूप जास्त पेन होत असेल. प्रोसेस तर सेमच आहे, फिजिओलॉजी सेमच आहे, पण कधी कधी काहींचा थ्रेशोल्ड पेन बेअरिंगचा हा कमी असल्यामुळे त्यांना खूप जास्त प्रमाणात पेन होतं आणि मग मेडिकेशन्सकडे वळावं लागतं मुलींना. की काही मुलींना आपण ऐकतो की ती एकदमच लोळतेच आहे, इतकं पेन होतंय की तिला इंजेक्शनच घ्यावं लागतं प्रत्येक पाळीमध्ये. पण हे सगळं जे आहे, तर त्याला थोडंसं जर तुम्ही जोड दिलीत की चांगलं डाएट आहे, तुमचे हॉर्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी एक्सरसाइज आहेत, मेडिटेशन आहे, याचा थोडा परिणाम आणि थोडा रिलीफ तुम्हाला अगदी मिळू शकतो. आणि जेव्हा असं आहे की प्रत्येक पेनच बेअर करायचं असंही नाही, तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही योग्य वेळेत डॉक्टरना कन्सल्ट करून ते नॉर्मल आहे का नाही, एखादी सोनोग्राफी करणं, हे अगदी करू शकता. बट ज्यांना हे दुखत आहे, पिरियड्सच्या क्रॅम्प्स येत आहेत वगैरे, त्यांना तुम्ही नॅचरल उपाय काय सांगाल? कारण आजकालच्या मुली जिम हा प्रकार खूप त्यांच्यासाठी चांगला वाटायला लागला, की तुम्ही योगा सजेस्ट कराल की जिम सजेस्ट कराल? नाही, योगाही चांगलं आहे आणि जिमही चांगली आहे, असं आपण कोणाला वे आउट करू शकत नाही. ज्याला जे कम्फर्टेबल वाटतं, ज्या मुलीला जो योग्य ऑप्शन वाटतो तो तिने स्वीकारावा. कारण की जिममध्ये जे मसल ट्रेनिंग होतं, तर ते अगदी आपल्या फ्युचर लाईफसाठी आपल्या मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस खूप जास्त प्रमाणात हेल्प करतात, आपल्या उतारवयात सुद्धा. त्याच्यामुळे त्याची जितक्या लवकर सवय लागेल आपल्याला, ते अगदी उत्तम आहे. बरोबर. पिरियड्सच्या काळामध्ये मुलींना खूप पेन होत असतं किंवा क्रॅम्प्स वगैरे, हे जे सगळ्या गोष्टी आहेत, त्या दरम्यान मुलीची काय काळजी घेतली पाहिजे त्यावेळेस? अगदी जसं तुमच्या पार्टनरला तुमची काळजी घेणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये तो इमोशनल सपोर्ट फार महत्त्वाचा आहे, तो करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं की आर्ग्युमेंट्स किंवा ज्या काही तो त्रास आपण निग्लेक्ट करतोय किंवा आपल्याला त्या त्रासाने इरिटेट होतंय, असं थोडंसं न जाणून देणं इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामध्ये की थोड्याशा काही गोष्टी मी मगाशी नमूद केल्या तशा तुम्ही अगदी त्यांना चॉकलेट्स देऊ शकता, हॉटलिंग करू शकता, फ्लावर्स देऊ शकता आणि थोडं त्यांचं मूड चेंज करू शकता आणि याच्यातनं तुम्ही त्यांना सायकोलॉजिकली बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकता. ही छोटीशी हेल्प मुलांकडनं जर झाली तर ती अगदी मुलींसाठी एकदम मोठ्या याच्यासारखी राहील, हेल्पसारखी राहील. आता मी वळते हेल्थ चेकअपकडे. बऱ्याच स्त्रिया आहेत की त्या आता हेल्थ चेकअपकडे खूप दुर्लक्ष करतात. माझी स्वतःची आई की तुला जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेस मग मी जाईन वगैरे, हे जे काय आहे, तर हे का व्हायला लागलंय आजकाल? हे व्हायला लागले कारण की हे आजकाल नाही व्हायला लागले, कारण की याला खूप पिढ्यांचा हा एक मानसिकता बनत चाललेली आहे की ज्याच्यामध्ये आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्याच्यामध्ये महिलांना आपण समस्थान देतच नाही आहोत, किती काही आपण बोललो तरी. याच्यामध्ये काय होतं की आता घरातला एखादा पुरुष जर आजारी असेल तर तो करता पुरुष आहे, तो कमावता पुरुष आहे, म्हणून त्याच्याकडे ताबडतोब त्याच्या हेल्थ कंडिशनकडे किंवा त्याच्या कोणत्याही आजाराकडे ताबडतोब लक्ष दिलं जातं आणि त्याला अटेंड केलं जातं. आणि तिथेच कुठेतरी महिला बॅकफूटवर असून, आणि याच्यात महिला पण तितक्याच जिम्मेदार आहेत, कारण की त्या पण आपल्या मुलांचं पहिले, हजबंडचं पहिले, सासू सासऱ्यांचं पहिले करतात आणि स्वतःला बॅक फूटवर ठेवतात आणि स्वतःच्याच तब्येतीकडे तितकं लक्ष देत नाहीत की जेवढं त्यांनी द्यायला पाहिजे. पिरियड्समध्ये हेवी फ्लो हा एक मेन इश्यू आहे. बऱ्याचदा मी बघतेय 20 ते 25 दिवस सुद्धा मुलींना ब्लिडिंग होतं आणि त्यावेळेस सुद्धा मुली त्यांच्या हेल्थकडे लक्षच देत नाहीत. हा एक प्रॉब्लेम मला एक जाणवतो. हे अगदी ॲबनॉर्मल आहे. असं कोणाला होत असेल तर त्यांनी त्वरित त्यांच्या गायनेकोलॉजिस्टना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं बेसिकली की जे मी म्हटलं की मानसिकता अशी नको आहे की हे नॉर्मल आहे, हे होतं आणि असा
मिसकन्सेप्शन किंवा मिसइंटरप्रिट किंवा मेसेज नाही गेला पाहिजे, चुकीचा मेसेज समाजामध्ये, की हे नॉर्मलच आहे असंच होतं. टेक्निकली काय आहे की प्रत्येक मुलगी ही वेगळी आहे, तिची शारीरिक फिजिओलॉजी वेगळी असल्यामुळे म्हणजे काय म्हणूया त्याला, रचना वेगळी असल्यामुळे कदाचित असं असेल की एखाद्या मुलीला कदाचित 4 दिवस ब्लिडिंग होत असेल, दुसऱ्या मुलीला 6 दिवस ब्लिडिंग होत असेल. एक मुलगी कदाचित 2 पॅड बदलत असेल दिवसाला, दुसरी 3 पॅड बदलत असेल. पण थोड्याफार प्रमाणात हा डिफरन्स अगदी मान्य आहे. याला जर असं होत असेल की एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं आहे, त्याने तुमचं हिमोग्लोबिनच ड्रॉप होतं आहे, तुम्हाला अगदी थकवाच जाणवतो आहे आणि तुम्हाला काम करण्याची चेतनाच नाही आहे, तर अशा वेळेस अगदी तुम्ही सोनोग्राफी करणं किंवा डॉक्टरना कन्सल्ट करणं, आणि तो ब्लिडिंग दुसऱ्या कोणत्या कारणास्तव आहे का, कधी कधी काय होतं दुसरा काही त्रास न होता फक्त मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्स होतो आणि त्याच्यामध्ये असं निदान होतं की कधी कधी आपल्या गर्भाशयाला गाठी येतात, ज्याला आपण फायब्रॉइड्स म्हणतो. कधी कधी आपल्या बीजांडामध्ये म्हणजे ओव्हरीजमध्ये गाठी असतात, त्या गाठींचा परिणाम आपल्या पिरियड्सवर होतो. कधी कधी असं होतं की गर्भाशयाच्या आतमध्ये अस्तराचा काहीतरी प्रॉब्लेम असतो, म्हणजे एंडोमेट्रियमचा. तर ह्या गोष्टी आपल्याला जस्ट हिस्ट्री किंवा याच्यावरनं लक्षात येत नाहीत आणि त्याच्यासाठी आपल्याला सोनोग्राफी म्हणा किंवा दुसऱ्या काही टेस्ट म्हणा याची गरज भासते. अशा वेळेस तुम्ही अगदी डॉक्टरला कन्सल्ट करायलाच पाहिजे. सर, अजूनही मी एक बघतेय की 6 महिन्याला किंवा 12 महिन्यात नाही मुलींना 2दाच पिरियड्स येतात आणि ते सुद्धा ह्या मुली खूप नॉर्मलाइज आहेत ह्या बाबतीत सुद्धा. सो ह्या मुलींना काय सजेस्ट कराल तुम्ही? आता याला आपण ॲक्च्युली आपण आता दुसऱ्या टॉपिकवर चेंज होतो. याला PCODचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज आपण म्हणतो. आजकालच्या मुलींमध्ये सर्रासपणे 10मध्ये ॲटलिस्ट 3 ते 4 मुलींना PCODचा त्रास असतो. PCODमध्ये एक्झॅक्टली त्याचं का होतं तर रिझन अजून त्याचं अननोन आहे, इटिओलॉजी त्याची अननोन आहे. मोस्टली आपल्या त्याच्या फॅक्टर्स जे आपण म्हणू तर आपलं जंक फूड त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण की हॉटलिंग आणि जंक फूडचं प्रमाण मुलींमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं यंग मुलींमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस भयानक होत चाललेत, की जसं आता शारीरिक व्यायाम हा राहिलाच नाही आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. आज यंग कॉलेजच्या मुली अभ्यासामध्ये अगदी बुडालेल्या असतात आणि त्यांना त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा नुसतं चेअरवरनं 8-8, 10-10 तास मुली बसूनच असतात. त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी, घरातलं काम किंवा दुसरं असं काहीच नाहीये की ज्यांनी त्यांच्या कॅलरीज बर्न होतील किंवा त्यांना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी होईल. आणि याच्याही पलीकडे जाऊन अजून काय एन्व्हायरमेंटल चेंजेस असतील, प्रदूषण असेल किंवा काही केमिकल्स असतील की जे नोईंगली अननोईंगली आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि ते आपल्याला PCOD हा त्रास देत आहेत मुलींना. हे पण आपलं समजून घेणं गरजेचं आहे. तर आता हे जे तू आता विचारलंस मला की 6 महिने 4 महिन्यात जो पिरियड येतो ते अगदी मी त्याला नॉर्मल नाही म्हणणार, बरोबर. पण अशा मुलींनी जर त्यांच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केल्या की सपोज तुमची जी झोप आहे ती कमीत कमी 7 आवर्स डीप स्लीप तुमची छान झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे काही जॉब असेल किंवा अभ्यास असेल त्याचा स्ट्रेस न घेणं, स्ट्रेस फ्री लाईफ जगणं इम्पॉर्टंट आहे मुलींनी. त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी एक्झरसाईज करणं गरजेचं असेल. म्हणजे तुम्ही जिमला जाणं पॉसिबल नसेल तुमच्याच्याने की तेवढं सबस्क्रिप्शन घेणं म्हणणं आहे किंवा वेळ काढून जिमपर्यंत पोहोचणं म्हणणं आहे, तर असं नसेल तर तुम्ही अगदी रूममध्ये तुमच्या किंवा घरामध्ये योगा करू शकता, झुंबा करू शकता. अगदी तुम्ही तुमच्या शेजारी किंवा आपल्या कॉलनीमध्ये तुम्ही जस्ट ब्रिस्क वॉकिंग म्हणजे ज्याला आपण फास्ट वॉकिंग म्हणतो ते करू शकता, जॉगिंग करू शकता किंवा ट्रेडमिलवरती जॉगिंग करू शकता. तुम्हाला याच्यातला जो फॉर्म सूट होतो, जो तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलला अगदी साजेसा आहे, अगदी तो तुम्ही फॉलो करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त डायटरी मॉडिफिकेशन्स, की आजकाल काय होतं आहे की रिफाईंड शुगर आणि याचं बेकरी प्रोडक्ट्स आहेत किंवा मग आपल्याला खूप सारे जे जेनेटिकली मॉडिफाईड गोष्टी आहेत की आपल्या भाज्यांमध्ये, कडधान्यांमध्ये हे अवॉइड करायला पाहिजे. जसं की आज आपण गव्हाचं प्रमाण जे जेनेटिकली मॉडिफाईड गहू आहे आजकालचा, तर तो घेतल्याने तुमच्या ग्लायसेमिक इंडेक्स खूप शूट होतो आणि PCOSमध्ये ह्या गोष्टी खूप म्हणजे महत्त्वाचा बदल घडून आणतात की जर तुम्ही हे फॉलो केलं, ते तसं डाएट घेतलं नाही, हेल्दी डाएट घेतलं, एक्सरसाइज केली, रेस्ट घेतली आणि प्रॉपर स्लीप घेतली, स्ट्रेस फ्री लाईफ जगला, तर अगदी हे कंट्रोल करण्यासारखं PCOS आहे. याच्यामध्ये मुलींनी थोडं इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःसाठी हे करायला हवं. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला हे इतकं बंबाड केलेलं आहे सगळ्यांनी की आपल्या घरच्यांनी म्हणा, मित्रमैत्रिणी म्हणा, का पिरियड हा आलाच पाहिजे महिन्याला, ते एक विटाळ आहे, खराब आहे, ती घाण घरात आपल्या शरीराच्या बाहेर पडली पाहिजे, ती शरीराच्या बाहेर घाण नाही पडली तर मग तुला त्रास होईल, ॲक्ने येतील, पिंपल्स येतील किंवा तुझं हे होईल ते होईल, असं खूप सारे मिसकन्सेप्शन्स आहेत.
मी सांगू इच्छितो का पिरियडमध्ये जाणारं ब्लड हे प्युअर रक्त आणि म्हणजे एंडोमेट्रियम असं ती कोणत्याही प्रकारची घाण नसते. काही जी काही आपल्या शरीरामध्ये घाण आहे किंवा आपण ज्याला म्हणू वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत, ओके. हे पुरुषाच्या असो वा किंवा स्त्रीच्या असो, ते आपल्या युरिन आणि मोशन टॉयलेटद्वारे बाहेर ऑलरेडी पडतातच आहेत. स्त्रियांमध्ये अशी तिसरी कोणतीच वेगळी घाण तयार होत नाही की जी पाळी थ्रू बाहेर पडली पाहिजे. correct. त्याच्यामुळे जर पिरियड नाही जरी आला, 1.5 महिन्याने आला, 2 महिन्याने आला, तर त्याच्यासाठी लगेचच तुम्ही काहीतरी हॉर्मोन्सच्या टॅबलेट्स घेऊन तो पिरियड रेग्युलर करणे वगैरे याची गरज नाहीये. बरोबर. तुम्ही अगदी आणि अगदी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज, डाएट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करून ते तुम्ही नॅचरली सुद्धा ती स्टेज ॲक्वायर करू शकता की तुमचं वर्किंग वुमनचा जो काही स्ट्रेस आहे आणि त्यांची लाईफस्टाईल आहे, त्यांचा हा सगळा रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर परिणाम होतो का? अगदी स्ट्रेसचा परिणाम असा होतो की स्ट्रेस जिथे असतो, म्हणजे आता सपोज आपण वर्किंग वुमन म्हणूयात, ओके. मेट्रोपॉलिटन सिटीजमधल्या महिला म्हणूयात की ज्या कंटिन्युअसली आता करिअर ओरिएंटेड पण आहेत आणि फॅमिली टास्क पण त्यांना करायचं आहे, तर याच्यामध्ये त्यांचं कॉर्टिझॉल हॉर्मोन हे खूप प्रमाणात शूट होतं आणि त्याचा इनडिरेक्ट परिणाम त्यांच्या फर्टिलिटीवर होतो, म्हणजे मुलंबाळं राहण्यात अडचण येते. दुसरी गोष्ट त्यांच्या पिरियड्सवर पण होतो आणि त्यांच्या हेल्थवर पण होतो. बरोबर. तर ह्या तिन्ही अँगलनी स्ट्रेस हा तसा बघायला गेला तर घातकच आहे. स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी मी सांगितलं तसे जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले तर त्याचा अगदी पॉझिटिव्ह बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. प्रेग्नन्सी प्लॅनिंग करण्यापूर्वी कपल्सने कोणते हेल्थ चेकअप्स पहिले केले पाहिजे? बेसिकली आता हा प्रश्न जो आहे याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ते कपल एक्झॅक्टली कोणत्या स्टेजमध्ये आहे लाईफच्या. येस, करेक्ट. आता याच्यामध्ये जर यंग कपल असेल आणि दोघांनाही तत्सम तसा काही हेल्थचा प्रॉब्लेम नसेल, बरोबर. म्हणजे 20लं कपल आहे, 25लं कपल आहे, तर त्यांनी अगदी डॉक्टरांना कन्सल्ट करण्याची काही गरज नाही आहे सुरुवातीला. बरोबर. नैसर्गिकरित्या ते अगदी ट्राय करू शकतात. ते सायन्स एकदा त्यांनी जर समजून घेतलं, आजकाल खूप इझी आहे की तुम्ही ओव्ह्युलेशन काय असतं, आपलं स्त्रीबीज कधी सुटतं, तुम्हाला गर्भधारणेसाठी आयडियल टाईम कोणता असतो, हे सगळं नेटवरती माहिती मिळते. ते अगदी मुलामुलींनी त्याचं फिजिओलॉजी अगदी समजून घेतली तर ते नैसर्गिकरित्या ट्राय करू शकतात आणि नॉर्मल प्रेग्नन्सी अगदी त्यांना राहू शकते. बरोबर. आणि जर आपण असं म्हणूयात की सपोज आता लेट मॅरेजेस होत आहेत किंवा हजबंड वाईफमध्ये गॅप जास्ती आहे, तर किंवा काही फिजिकल म्हणजे कंडिशन आहे किंवा काही डिझीज आहे हजबंड वाईफला, तर अगदी त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या बेसिक तपासण्या की ज्याच्यामध्ये एक पुरुष जर घेतला तर त्याचं सिमेन ॲनालायसिस आपण ज्याला म्हणतो की वीर्याची तपासणी करतो की ते नॉर्मल आहे का नाही, आणि दुसरं महिलेची तपासणी म्हणजे मुलीची तपासणी म्हटलं तर त्याच्यामध्ये बेसिकली आपण त्यांचे हॉर्मोन्स टेस्ट करतो, एक बेसिक अल्ट्रासाऊंड करतो आणि जर केलंच तर एक HSG म्हणून आहे की ज्याच्यामध्ये आपण एक एक्सरे टाईप टेस्ट असते की ज्याच्यामध्ये आपलं गर्भाशय आणि नळ्या ओपन आहेत का नाही याचा थोडा अंदाज आपल्याला येतो. आणि त्या बेसिक तपासण्या करून अगदी तुम्ही प्रेग्नन्सीसाठी जर सगळं नॉर्मल असेल तर अगदी ट्राय करू शकता. आजकाल असा एक ट्रेंड पाहायला मिळतोय की मुली सेटलमेंट, एज्युकेशन हे सगळं बघता बघता ॲट द एज ऑफ येतात 30 अँड आफ्टर दॅट दे गॉट प्लॅनिंग अबाउट की चला आता आपण मुलं जन्माला घालूयात वगैरे. सो हे का? आयडियल फर्टिलिटी एज जर आपण बघितलं तर ते 20 ते 30 ह्या रेंजमध्ये आहे. ओके. पण आजकाल आपण जसं व्हॉट यू मेन्शन की लेट मॅरेजेस होत आहेत, कारण करिअरला प्राधान्य दिलं जातं आणि करिअर करता करता कुठेतरी डिग्रीज घेता घेता किंवा जॉबमध्ये सेटलमेंट करता धरता आणि लग्न होऊन सेटल होईपर्यंत 30, 32, 34 हे आज एज कॉमनली बघायला मिळतं की कपल्स त्याच्यानंतर गर्भधारणेसाठी किंवा अपत्यप्राप्तीसाठी विचार करायला लागतात. मग अशा वेळेस एकदमच लेट झालं आहोत का आपण, तर असं समजून घेण्याची काही गरज नाही आहे. कारण की फर्टिलिटी ही आयडियली 20 आणि 30 ह्या रेंजमध्ये जरी चांगली असली तर दॅट डझंट मीन की 30 नंतर फर्टाईलच नाही आहे वुमन. बरोबर. त्याच्यामुळे अगदी तुम्ही जर हेल्दी असाल, तुमची हेल्दी लाईफस्टाईल असेल तर तुम्ही अगदी 40पर्यंत कन्सिव्ह होऊ शकता, प्रोव्हायडेड तुमचा पिरियड्स रेग्युलर चालू आहे, तुमचे ज्याला आपण म्हणतो की बीजांडाची क्रयशक्ती म्हणजे जे आपले ओव्हरीज आहेत त्याचं फंक्शनिंग प्रॉपर चालू आहे, फॉलिकल्स मंथली चांगले रप्चर होत आहेत, ते गर्भधारणेच्या लायकीचे आहेत, तर अगदी नॅचरल कन्सेप्शनसुद्धा होऊ शकतं. बरोबर. पण जर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी आपल्याला तफावत आहे, कुठे काही टेस्ट
आपल्या दाखवत आहेत की आपल्यामध्ये कुठेतरी काही हॉर्मोन चेंजेस आहेत किंवा सिमेनमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही अगदी गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करून हे ओव्हरकमही करू शकता. कारण की आजकाल जे ART म्हणजे ज्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, की त्याच्यामध्ये काही प्रक्रिया अशा आहेत, जसं IUI आहे, IVF आहे, ICSI आहे, याच्याने गर्भधारणा प्राप्ती अगदी होऊ शकते. आणि आत्ताच उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याच इथे आत्ता आम्ही 52 वर्षांच्या महिला होत्या की ज्यांनी लग्नाच्या जवळजवळ 22 वर्ष प्रयत्न करून सगळे ट्रीटमेंट घेऊनही दिवस नाही गेले, आणि वयाच्या 52व्या वर्षी त्यांना ट्विन प्रेग्नन्सी ही IVFनी टेस्ट ट्यूब बेबीनी राहिली. तर असेही मिरॅकल उदाहरणं असतात. तर त्याच्यामुळे यू शुड नेव्हर लूज युअर होप. आणि अगदी पॉसिबल आहे, सायन्स एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, ह्या ना त्या मार्गाने आज तुम्हाला अगदी गर्भधारणा होईलच याची गॅरंटी आहे आज समाजामध्ये. पण आजकाल कपलला वाटतं की आम्हाला अपत्यच नको आहे, हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? कसं आहे ना मैथिली, हे ट्रेंडिंग ज्या गोष्टी असतात ना, ह्या फार दीर्घकाळ टिकत नाहीत. बरोबर आहे. कारण की ना हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या ही फिजिओलॉजी, जे काही आपल्या नेचरनी बनवलेल्या ह्या गोष्टी आहेत ह्या चालत आलेल्या आहेत, आणि त्याचाच एक पार्ट रिप्रोडक्शन आहे. बरोबर. त्याच्यामुळे आत्ता जरी हे ट्रेंडिंग असेल काही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये की आता ड्युअल इन्कम, नो किड्स आणि नो चाइल्ड, तर हे योग्य नाही आहे. बऱ्याच कपल ह्या इमोशन्सच्या भरामध्ये किंवा ह्या ट्रेंडच्या भरामध्ये हे फॉलो करतात, आणि जेव्हा त्यांचं उतार व्हायला जेव्हा लागतात आणि त्यांना असं नंतर फिलिंग यायला लागतं की आपली खूप मोठी चूक झाली आहे आणि आपण हे अगदी आपल्या हातातनं वेळही गेली, आता आपण त्या प्रोसेसला जाऊही शकत नाहीत आणि आता काही हेल्पही करू शकत नाही, अशा वेळेस ते सायकोलॉजिकली दोघेही डिप्रेस होतात. याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे माझेच एक फ्रेंड सर्कल आहे. दोघेही IAS ऑफिसर आहेत, हजबंड अँड वाईफ, आणि जॉब, करिअर आणि त्यांचं याच्यामध्ये ते इतके मग्न होते, आणि त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला अगदी आपलं लाईफ जगायचं आहे, मुलं बाळं नको आहेत, स्ट्रेस फ्री जगायचं आहे, आपल्या तुझ्या सगळ्या बकेट लिस्ट पूर्ण करायच्यात. आणि आता असं झालं आहे की बोथ आर 45 नाव, आणि दोघांना आता इतकं गिल्टी फिलिंग आलं आहे, इतकं रिग्रेट करतायत दोघे की आपण खूप मोठी चूक केलेली आहे, आणि आपण वेळेत हे एक अपत्य पाहिजे होतं जे आपल्या लाईफसाठी फार महत्त्वाचं आहे, ना की आपल्याला एखादं बाळ जन्माला घालायचं आहे, पण ते वाईफ आणि हजबंडच्या रिलेशनशिपसाठी, बॉन्डिंगसाठी आणि जडणघडण आणि दळणवळणासाठी ही तितकंच इम्पॉर्टंट आहे की जितकं त्या पर्सनॅलिटी लाईफ ग्रो होते त्याच्यासाठी. बरोबर आहे. राईट. आजकाल इन्फर्टिलिटीचे केसेस सुद्धा खूप वाढताना दिसत आहेत. सो असे काही तुमच्याकडे केसेस आहेत का की त्यातनं बरेच वेगवेगळे आजार सुद्धा दिसून येत आहेत तुम्हाला? अगदी इन्फर्टिलिटीचं प्रमाण आजकाल खूपच वाढतंय. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या इंटरेस्टिंग केसेस पण येतात, आणि कुठे कुठे ना असंही आम्हाला जाणवतं की कधी कधी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे ते बिचारं कपल वर्षानुवर्ष मेंटली आणि फायनान्शियली इतकं हरॅसमेंट सहन करतं आणि त्याला रिझल्ट मिळत नाही. मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक पेशंट माझ्याकडे आलं, लग्नाला जवळजवळ 11 वर्ष झाली होती, त्यांना मुलं बाळ होत नव्हतं, आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, मल्टिपल डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतल्या, आणि असं माझ्या लक्षात आलं की त्यांनी एक बेसिक टेस्टच केली नाही की ह्या गर्भाशयाच्या ज्या फिमेलच्या नळ्या असतात त्या ओपन आहेत की नाहीत, ही साधे टेस्ट झालेली नव्हती. आम्ही जस्ट ती एक टेस्ट केली, त्याच्यात आम्हाला असं आढळलं की दोन्ही गर्भाशयाच्या नलिका ब्लॉक आहेत. आम्ही त्यांना एक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणून आपण दुर्बिणीतून तपासण्या करतो, त्या ऑपरेशनसाठी त्यांना सजेस्ट केलं, त्यांनीही ते ॲक्सेप्ट केलं. ऑपरेशनच्या दरम्यान त्या दोन्ही नळ्या ब्लॉक असल्या होत्या, त्यावेळेस आम्ही त्या दोन्ही नळ्या एक गाईड वायर टाकून ओपन केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी दुसऱ्या महिन्यात त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहिली आणि ट्विन प्रेग्नन्सी राहिली, आणि एक मुलगा एक मुलगी झाली. म्हणजे हा प्रॉब्लेम इतका क्षुल्लक होता जो अनॲड्रेस गेला मागच्या 10 वर्षांपासून, आणि त्यांनी एक पॉईंटला ते असे आले होते की आता नाही होते तर आपण ॲडॉप्शन करावं. तर याचं सांगण्याचा मर्म एवढाच आहे की एकदम छोटे प्रॉब्लेम्स असतात कधी कधी, जे फक्त पिन पॉईंट जर त्याचं डायग्नोसिस झालं आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट तुमच्या प्रॉपर कन्सल्टंटनी केली तर तुम्हाला यश हे अगदी संपादन होईल. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं केसेस वाढत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं रिझन आजकाल PCOD आहे की ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत आहे. PCOD व्यतिरिक्त गर्भाशयात पडदा असणे, गर्भनलिका बंद असणे,
त्याच्यानंतर लेट मॅरेजेस किंवा लेट गर्भधारणेसाठी ज्या मुली जात आहेत त्यांच्यामध्ये एंडोमेट्रिओसिस म्हणून हा एक आजार आजकाल खूप कॉमन आहे. हा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तर खूप जास्त प्रमाणात दिसतो की करिअर ओरिएंटेड फिमेलमध्ये 30 एज क्रॉस झाल्यानंतर 35 एज होतं आहे, ह्या रेंजमध्ये एंडोमेट्रिओसिस म्हणजे दोन्ही गर्भाशय बीजांडामध्ये गाठी बनतात आणि त्याच्यामध्ये ब्लड कलेक्ट होऊन त्याला चॉकलेट सिस्ट, आपण हा कॉमन ॲब्रिवेशन आहे त्याचं की चॉकलेट सिस्ट म्हणतात त्याला, अशा सिस्ट डेव्हलप होतात आणि हा आजार किचकट होत जातो आणि तो इन्फर्टिलिटीसाठी खूप कारक आहे. तर ह्या वेगवेगळ्या आजार आहेत की जे ॲड्रेस केले पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट जर योग्य पद्धतीने झाली तर अगदी गर्भधारणा होतेच. सर, बाळ होत नसेल तर ते पण स्त्रियांनाच दोषी धरला जातो. वाय नॉट मेन्स? हे अगदी आपल्या कटू सत्य आहे आपल्या समाजाचं की याच्यामध्ये महिलांवरच दोष ढकलला जातो. पण आजकालच्या ज्या चेंजिंग लाईफस्टाईल आहे याचा टोल पुरुषांनाही खूप प्रमाणात घ्यावा लागतो आहे. जर आपण इन्फर्टाईल कपल म्हटलं तर इन्फर्टाईल कपलमध्ये पुरुषही बऱ्यापैकी त्यांच्यातले प्रॉब्लेम समोर यायला लागलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची लाईफस्टाईल, स्ट्रेस आहे, त्यांचं वीर्याचं प्रमाण कमी होतं आहे, हालचाल कमी होते आणि ते पण कधीकधी अंडर परफॉर्म करतायत. म्हणजे काय की कधीकधी बाळ हवं आहे आणि आपल्याला ते आता त्या प्रोसेससाठी आज आपल्याला ओव्युलेशन होतं आहे आणि आपल्याला प्रयत्न करायचा आहे, अशा वेळेस पुरुषांनाही तो एक परफॉर्मन्स स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळेही अडचणी येतात. कधीकधी काय होतं आहे की त्याचं लाईफस्टाईल जे असतं की लेट ऑफिस आहे किंवा बाहेर पार्टिंग आहे ज्याच्यामध्ये ड्रिंकिंग, स्मोकिंग याचं प्रमाण जास्ती आहे, बाकीचे व्यसनं आहेत, याचाही टोल कुठेतरी त्याच्या स्पर्म्सला घ्यावा लागतो. बरोबर. आणि अगदी याच्यामध्ये फक्त आणि फक्त महिला जिम्मेदार आहेत असं म्हणून चालणार नाही. अजूनही आम्ही असे काही पेशंट्स बघतो की सासू फक्त सुनेलाच घेऊन येते की आम्हाला दिवस जात नाही आणि तुम्ही हिला चेक करा. म्हणजे आम्हाला त्यांना समजून सांगावं लागतं की अहो नाही, असं नाही आहे, आपण दोन्ही पार्टनर्सना चेक करणं तितकंच गरजेचं आहे. आणि अशा बऱ्याच केसेसमध्ये आम्हाला असं आढळलं की अगदी हजबंडचंच स्पर्म काउंट कमी आहे आणि तोच रॅदर त्याच्यामध्ये कारणीभूत आहे. तर हे थोडंसं आपल्या इंडियन सिनारिओमध्ये, भारतीय समाजाच्या याच्यामध्ये हे समजून सांगणं थोडं डिफिकल्ट जातं. पण आता लोकांचा ॲक्सेप्टन्स वाढतो आहे, नॉलेज वाढतं आहे आणि त्याचं प्रबोधन आपण जे करतो आहे त्याचं नक्कीच फायदा होईल. एक फणी प्रश्न विचारते मी तुम्हाला. स्त्री रागवली असेल तर पुरुषाने बोलावं, शांत बसावं की तिला चॉकलेट आणून हे करावं? म्हणजे नाही, याची रॅदर एक सिक्वेन्स मी तुम्हाला सांगतो. पहिले शांत बसावं, दुसरं म्हणजे त्याने मग चॉकलेट आणून द्यावं आणि तिसरं म्हणजे नंतर शांतती झाल्यानंतर मग बोलण्याचा प्रयत्न करावा आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. याच्यामध्ये कोणतीही सिक्वेन्स मागे पुढे झाली तर यश मिळणार नाही, याची गॅरंटी आहे. आणि पुरुष जर चिडला असेल तर स्त्रियांनी काय करावं? नाही, स्त्रियांना पुरुषाची काळजी घेणं तसं खूप सोपं आहे. पुरुषांच्या काही जास्त अपेक्षा नसतात. तर याच्यामध्ये जितकं स्त्री सॉफ्टली पुरुषाला वागवेल तितकं त्यांचं रिलेशन चांगलं ब्लॉझम होतं. कोणताही पुरुष स्त्री जर त्याला रिस्पेक्ट करत असेल, त्याची काळजी घेत असेल, तर हा कोणताही पुरुष आपल्या फॅमिलीसाठी कोणतेही बॅरियर क्रॉस करून, कोणतीही सीमा लांघून ते प्रोटेक्ट करण्यासाठी काहीही करू शकतो. ही फॅक्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळं हे एक लक्षात घ्यायला पाहिजे आजकालच्या कपलने की हे कॉम्पिटिशन नाही आहे. लग्न म्हणजे हे टीमवर्क आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय की एकामेकाशी कॉम्पिट करतायत हजबंड वाईफ. प्रत्येकाचे रोल हे नैसर्गिकरित्याच डिफाईन्ड आहेत. स्त्रीला स्त्री का बनवलंय, पुरुष का नाही प्रेग्नंट होत, पुरुषाला का नाही पिरियड येत, हे नैसर्गिक जो पॅटर्न आहे तसंच तुमच्या स्वभाव गुणांचाही एक पॅटर्न देवाने ठरवून दिला आहे की ज्याच्यामध्ये पुरुषाला काय हवं आणि स्त्रीला काय हवं, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही एकामेकाशी कॉम्पिट करून म्हणजे त्याने असं केलं तर मी तेच करणार किंवा तिने असं केलं तर मी तेच करणार, हे कधीच सक्सेसफुल होत नाही आणि ते मॅरेज पण कधी सक्सेसफुल होत नाही. बरोबर. तर ह्या सिनारिओमध्ये आपण दोन वेगळी लोकं आहोत आणि आपण एकामेकाचे डिफरन्सेस रिस्पेक्ट केले पाहिजे किंवा एकामेकाबद्दल तेवढा आदरयुक्त संवाद व्हायला पाहिजे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं त्याच वेळेस ते रिलेशन ब्लॉझम होतं. महिलांनी नियमित हेल्थ चेकअप्स कोणते करायला हवेत? ओके, तर आपण याच्यामध्ये थोडं कॅटेगराईज करूयात. सपोज तुमचं एज 30+ असेल ना,
ओके. रादर आम्ही 35 म्हणतो, पण आजकाल ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम समोर येत आहेत म्हणून मी 30 म्हटलं, की महिलांनी 3 टेस्ट आवर्जून कराव्यात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रेस्ट एक्झामिनेशन आहे. ओके. ब्रेस्ट एक्झामिनेशन हे महिला स्वतःही करू शकते. तुम्हाला आज यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रेस्ट एक्झामिनेशन सेल्फ पाल्पिटेशन कसं करायचं ते शिकवलं जातं. तुम्हाला ते जर असं वाटलं की नाही मला योग्य सल्लाच हवा आहे तर तुम्ही अगदी तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला म्हणजे भेटून तुम्ही तुमचं चेकअप करून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरा पॉईंट आहे म्हणजे कॉमन जे कॅन्सर आहेत भारतातले त्याच्यामध्ये गर्भाशयाचं मुख म्हणजे सर्विक्स त्याचा एक कॉमन कॅन्सर आपल्या भारतामध्ये सापडतो. त्याच्यामध्ये आपण पॅप्समियर म्हणून एक सिम्पल टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये जस्ट पॅप्समियर म्हणजे सर्विक्स जे आहे त्याला एक आपला स्पॅच्युला टच केला जातो आणि त्याच्यावर काही पेशी चिटकून येतात. त्या मायक्रोस्कोप खाली स्टडी करतो आपण आणि त्याच्यात काही कॅन्सरचे चेंजेस आहेत का नाही हे आपल्याला समजतं. सुरुवातीलाच जो डेव्हलप होणारा कॅन्सर आहे तो खूप अर्ली काळामध्ये किंवा एकदम पहिल्या स्टेजमध्येच आपण याच्यामध्ये त्याचं निदान करू शकतो आणि खूप लवकर त्याची ट्रीटमेंट होऊन ती महिला त्या कॅन्सरपासून मुक्ती प्राप्त करू शकते. बरोबर. आणि तिसरं म्हणेल मी की ब्लड टेस्ट आहेत की तुमच्या काही टिपिकल ब्लड टेस्ट असतात की ज्याच्यामध्ये आपलं शुगरची टेस्ट, थायरॉईडची टेस्ट ह्या सगळ्या महिलांनी करून घेतल्या पाहिजे. वार्षिक BP चेकअप आहे. तर याचं सिम्पल मी महिलांना सांगतो म्हणजे आज रादर मी अपील करतो सगळ्यांना की आता प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक महिलेने स्वतःला एक गिफ्ट द्यायचं. त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टरकडे जायचं आहे गायनेकॉलॉजिस्टकडे, आपले सगळे ब्लड टेस्ट करायचे आहेत, ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे आणि पॅप्समियर करायचं आहे. हे स्वतः तुम्ही गिफ्ट स्वतःला द्या. दुसरा तिसरा तुमच्यासाठी कोणी सेवियर येणार नाही आहे. यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तर हे तुम्ही अगदी इथून पुढे प्रत्येक वाढदिवसाला स्वतः हे गिफ्ट द्या. बरोबर. खरंच खूप छान सजेस्ट केलं तुम्ही. ब्रेस्ट हेल्थबद्दल अवेअरनेस किती महत्त्वाचा आहे आजकाल? अगदी खूप महत्त्वाचं आहे कारण की ब्रेस्ट ट्युमर्स हे आजकालच्या कॉमनेस्ट ट्युमरमध्ये आहेत भारतामध्ये. त्याच्यामुळे आपल्या महिलांच्या पॉप्युलेशननी आणि हे स्वतःचं एक्झामिनेशन करणं आणि ब्रेस्ट ट्युमर लवकरात म्हणजे अर्ली स्टेजला त्याचं डायग्नोसिस होणं फार इम्पॉर्टंट आहे. बिफोर मॅरेज सुद्धा आजकाल कपल्समध्ये अनवॉन्टेड प्रेग्नन्सी हा एक आपण सब्जेक्ट पाहिला की तो एक येतोय. तर ह्या कपल्सला तुम्ही काय सजेस्ट कराल? अगदी आजकाल आपण जसं बघतो की लिव्ह इन रिलेशनशिप्स वाढत आहेत आणि याच्यामध्ये काय होतं बेसिकली कपल्सने हे समजून घेणं गरजेचं आहे की अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज का होतात, स्त्रीची फिजिओलॉजी कशी आहे, ओव्ह्युलेशन कधी होतं, प्रेग्नन्सीचे हाय चान्सेस केव्हा आहेत, हे जर मुलामुलींनी त्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडनी म्हणा किंवा पार्टनर्सने जर समजून घेतलं तर त्यांना अगदी याच्यापासून ह्या त्रासापासून किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सीजपासून बचाव करता येईल स्वतःचा. याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्शन ते यूज करू शकतात. त्याच्यानंतर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस होतात याच्यापासूनही त्यांचं म्हणजे संरक्षण होऊ शकतं. आणि बराच वेळा असं अनुभवलं आहे की सपोज काही नॉलेज नसल्यामुळे वगैरे कधी ह्या अशा रिलेशनशिपमध्ये फिजिकल रिलेशनशिपनंतर काही डिझिजेसमध्ये नुसतं STDs नाही तर मग त्याच्यामध्ये HIV सारखे, HBsAg सारखे म्हणजे पांढरी कावीळ वगैरे ज्याला म्हणतो आपण, तर असे डिझिजेससुद्धा एकमेकाला ट्रान्सफर होऊ शकतात आणि ते खूप डेडली असू शकतं. तर त्याच्यामुळे यंगस्टर्सना मी हेच म्हणेल की शक्यतो मल्टिपल पार्टनर्स हे अवॉइड करणं. त्याच्यानंतर जे काही तुमचे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही म्हणजे आपण म्हणूया त्याला की बॅरियर कॉन्ट्रासेप्शन वापरणं म्हणा किंवा बॅरियर कॉन्ट्रासेप्शन नसेल वापरायचं तर तुम्ही अगदी डेटिंग हे करू शकता की पिरियडचे डेट्स जे आहेत की ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहणार नाही, ओव्ह्युलेशन पिरियड टाळून ते तुम्ही अगदी एन्जॉय करू शकता. अनमॅरिड जे कपल आहे त्यांनी त्यांच्या फ्युचर पार्टनरला समजून घेण्यासाठी कोणता माइंडसेट ठेवायला हवा? आता तसं बघायला गेलं तर जेव्हा केव्हा तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये येता त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला 3 गोष्टी देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आहे रिस्पेक्ट, बरोबर, दुसरी गोष्ट आहे वेळ आणि तिसरी गोष्ट आहे त्याचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. बरोबर. या 3 गोष्टी जर तुम्ही देऊ शकत असाल तर अगदी रिलेशनशिपमध्ये यायला हरकत नाही. याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं की ही कॉम्पिटिशन नाही आहे. तर हे समजून घेणं अपेक्षित आहे की वी आर डिफरंट पीपल. याच्यामध्ये 4 गोष्टी कमी आहेत, याच्यामध्ये 4 गोष्टी जास्त आहेत. याचं जेव्हा फ्युजन होतं तेव्हा तुम्ही ह्या डिफरन्सेसला रिस्पेक्ट करायला पाहिजे. या डिफरन्सेसला म्हणजे हा असाच काय, ही अशीच काय, याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर हे नेवर एंडिंग डिबेट आहे.
याच्यामधनं साध्य काहीच होणार नाही, ते रिलेशन तुटेल ॲट द एंड ऑफ द डे. तुम्ही ज्या वेळेस ॲक्सेप्ट करता की ही व्यक्ती अशीच आहे, बट स्टील आय लव्ह हिम, आय वॉन्ट हिम, किंवा आय लव्ह हर, आय वॉन्ट हर, करेक्ट. तरच ते पुढे फ्लरिश होईल. तरच ते पुढे तुम्ही अगदी ते डिफरन्सेसला एक म्हणजे काय म्हणूया त्याला, अंडरस्टँड करून त्या डिफरन्सेसला रिस्पेक्ट करून पुढे एक टीम म्हणून तुमचं रिलेशनशिप अगदी सक्सेसफुल होईल. बरोबर. सर, खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट झाला आहे. जे अनमॅरिड कपल्स आहेत त्यांच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे हे सगळ्याच गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्या ॲडवाईस दिल्यात सगळ्यांना. आणि सोशल नगरला सुद्धा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि सोशल नगरचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.